गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी अमोल वसंतराव पवार, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. मी हा शैक्षणिक व्हिडिओ डिजिटल टीचिंग स्किल लेसन नोट ह्या उपक्रमाअंतर्गत बनवत आहे. ह्या उपक्रमाच्या मार्गदर्शिका असिस्टंट प्रोफेसर ज्योती रणदिवे ह्या आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा शैक्षणिक व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या डिजिटल क्लासमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण गणितातील अत्यंत महत्त्वाचा व मनोरंजक असा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचं नाव चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हे आहे. यामध्ये आज आपण चौकोनाचे प्रकार व त्याचे गुणधर्म हे सखोलमध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. चला आपण चतुर्भुज म्हणजे काय हे प्रथम पाहूया. ठीक आहे. चार बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला चतुर्भुज म्हणतात. म्हणजेच एखाद्या आकृतीला चार बाजू आहेत, त्या आकृतीला आपण चतुर्भुज म्हणू शकतो. चतुर्भुजाला आपण इंग्लिशमध्ये क्वाड्रिलॅटर असंही संबोधतो. क्वाड ह्याचा अर्थ होतो चार आणि लॅटरल ह्याचा अर्थ होतो बाजू. ठीक आहे. आता आपण बघूया चतुर्भुजाचे गुणधर्म. चतुर्भुजाच्या गुणधर्मामध्ये आपण पहिले बाजूच्या प्रॉपर्टीज म्हणजे बाजूचे काय गुणधर्म आहेत चतुर्भुजासाठी ते बघूया. तर चतुर्भुजासाठी एकूण चार बाजू असतात. ठीक आहे. कोपरे बघायचे झाले तर चतुर्भुजामध्ये चार शिरोबिंदू असतात. कोनांचा विचार करायचा झाला तर चतुर्भुजामध्ये चार अंतर्गत कोन असतात आणि चार कोनांची बेरीज ही 360 इतकी असते. कुठलीही आकृती हे चार गुणधर्म जे फॉलो करतील त्या आकृतीला आपण चतुर्भुज असे संबोधू शकतो. आता आपण बघूया चतुर्भुजाचे प्रकार. तर प्रामुख्याने चतुर्भुजाचे तीन प्रकार पडतात: चौरस, आयत, समभुज. तुम्ही या स्लाइडवर त्यांच्या आकृत्याही बघू शकता. चौरसाची आकृती, आयताची आकृती आणि समभुजाची आकृती. तर आपण ह्या प्रत्येक प्रकाराचा सविस्तर अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण समभुज चौकोन म्हणजे काय हे समजून घेऊया. समभुज चौकोनाला इंग्लिशमध्ये रोम्बस असेही संबोधतात. ठीक आहे. एखाद्या आकृतीच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. समोरासमोरील बाजू ह्या समांतर असतात. तसेच कर्ण एकमेकांना 90 डिग्रीमध्ये दुभागतात आणि समोरासमोरील कोन समान असतात. ह्या चारही प्रॉपर्टीज किंवा चारही गुणधर्म जी आकृती दर्शविते किंवा फॉलो करते त्या आकृतीला आपण समभुज चौकोन असे संबोधू शकतो. दिलेल्या स्लाइडमध्ये ज्या आकृत्या आपल्याला समोर दिसत आहेत त्या सर्वप्रथम पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला सर्व बाजू ह्या समान दिसत आहेत, म्हणजेच 25 युनिट्स दिसत आहेत. तसेच समोरासमोरील कोन हे 55 डिग्री म्हणजेच सेम आहेत आणि दुसरे समोरासमोरील कोन हे 125 डिग्री 125 डिग्री आहे. त्यामुळे आपण ह्या आकृतीला रोम्बस किंवा समभुज चौकोन असं संबोधू शकतो. ठीक आहे. कोनांचा विचार करायचा झाला तर काटकोनामध्ये 90 डिग्री फॉर्म होतोय म्हणजे बनतोय, तयार होतोय. ठीक आहे. तर ह्यामुळे आपण ह्या आकृतीला रोम्बस असं संबोधू शकतो. ठीक आहे. आपण आताच समभुज चौकोनाचे गुणधर्म हे आकृतीद्वारे समजून घेतले. आता आपण पुढे वळूया. समभुज चौकोनाची उदाहरणे आणि काय त्यांची सूत्रे हे बघूया. ठीक आहे. तर जर आपल्याला समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय असू शकतो? त्याचं सूत्र आहे पाया गुणिले उंची. एखाद्या आकृतीमध्ये म्हणजे समभुज चौकोनामध्ये मला पाया हा 3 सेंटीमीटर दिलाय आणि उंची ही 4 सेंटीमीटर दिली आहे आणि मला सांगितलंय की समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढा. तर क्षेत्रफळाच्या म्हणजे समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाया गुणिले उंची ह्याचा वापर करून मी 3 गुणिले 4 = 12 सेंटीमीटर स्क्वेअर
असा क्षेत्रफळाचा त्या आकृतीत क्षेत्रफळ 12 सेंटीमीटर स्क्वेअर आहे असं सांगू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ, जे की कर्ण पद्धतीने कसं काढायचं. तर क्षेत्रफळ हे कर्ण पद्धतीचं सूत्र आहे हाफ गुणिले कर्ण. ठीक आहे. तर एखाद्या आकृतीला मला दोन कर्ण एखाद्या आकृतीमध्ये म्हणजे समभुज चौकोनामध्ये दोन कर्ण आहेत. एका कर्णाची लांबी आहे 2 सेंटीमीटर, दुसऱ्या कर्णाची लांबी आहे 4 सेंटीमीटर आणि मला सांगितलंय की याचं क्षेत्रफळ काढा. ठीक आहे. तर मी सूत्रानुसार म्हणजेच हाफ गुणिले कर्ण ह्या सूत्राचा वापर करून हाफ गुणिले 2 × 4 म्हणजेच हाफ गुणिले 2 × 4 इक्वल टू 4 सेंटीमीटर स्क्वेअर असं मला उत्तर प्राप्त होईल. ठीक आहे. तसंच आपण समभुज चौकोनाची परिमिती अभ्यासूया. ती कशी काढायची ते बघूया. तर समभुज चौकोनाची परिमिती काढण्यासाठीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. आता एखाद्या समभुज चौकोनाची बाजू मला 2 सेंटीमीटर दिली आणि मला सांगण्यात आलंय की समभुज चौकोनाची परिमिती काढा. तर मी ह्या सूत्राचा वापर करून म्हणजे 4 गुणिले बाजू ह्या सूत्राचा वापर करून 4 गुणिले 2 इक्वल टू 8 सेंटीमीटर ही माझी त्या समभुज चौकोनासाठी परिमिती आहे. ठीक आहे. आता आपण बघूया आयत, जे की आपल्या चतुर्भुजाचा एक प्रकार आहे. एखादी आकृती एखाद्या आकृतीमध्ये प्रत्येक कोन 90 डिग्री आहे. त्या आकृतीमध्ये समोरासमोरील बाजू समान आहेत. तसेच कर्ण समान लांबीचे आहेत. अशा 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 आकृतीला आपण आयत म्हणू शकतो. ठीक आहे. आयत म्हणजेच रेक्टँगल म्हणू शकतो. आता आपण बघूया आयताची सूत्रे व उदाहरण. ठीक आहे. जर म मला आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे सूत्र वापरून. ठीक आहे. आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. मला प्रश्नामध्ये एक आकृती दिली आहे जिची लांबी 5 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 3 सेंटीमीटर आहे आणि विचारण्यात आलं आहे की आयताचं क्षेत्रफळ किती असू शकतं. तर मी आपल्या आयतासाठी जे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी ह्या फॉर्म्युलामध्ये हे 5 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर पुट करून मी त्याचं गुणाकार करून मला आयताचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे 5 गुणिले 3 इक्वल टू 15 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं आपल्या प्रश्न दिलेल्या प्रश्नातल्या आकृतीचं क्षेत्रफळ. ठीक आहे. आता आपण बघूया आयताची परिमिती कशी काढायचं. त्याचं सूत्र काय? आयताची परिमिती काढण्यासाठीचं सूत्र म्हणजे 2 गुणिले ब्रॅकेटमध्ये बाजू प्लस म्हणजेच लांबी प्लस रुंदी. ठीक आहे. तर एखाद्या आकृतीमध्ये म्हणजेच जसं आपण आताच एक उदाहरण बघितलं की आकृतीमध्ये लांबी आहे 5 सेंटीमीटर आयतासाठी आणि 3 सेंटीमीटर ही रुंदी आहे. तर मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज पुट करून म्हणजे 2 गुणिले 5 प्लस 3 हे करून मला 16 सेंटीमीटर ही आयताची परिमिती मिळत आहे जी की सेंटीमीटरमध्ये आहे. ठीक आहे. आता आपण बघूया चौरस म्हणजे काय. चौरसला आपण इंग्लिशमध्ये स्क्वेअर असे म्हणतो. ठीक आहे. ज्या आकृतीमध्ये चारही बाजू समान लांबीच्या असतात, प्रत्येक कोन हा 90 डिग्री असतो आणि समोरासमोरील बाजू ह्या समांतर असतात, त्या आकृतीला आपण चौरस म्हणू शकतो. आता आपण या स्लाइडमध्ये एक आकृती बघतोय. त्यामध्ये सगळे कोन हे 90 डिग्री दिसत आहेत. काटकोनामध्ये एकमेकांना दुभगतायत. ठीक आहे. तसेच समोरील बाजू ह्या समान आहेत आणि प्रत्येक बाजू ही समान लांबीची दिसत आहे. त्यामुळे आपण ह्या आकृतीला स्क्वेअर म्हणजे चौरस असे सांगू शकतो. ठीक आहे. आता आपण चौरसाची महत्त्वाची सूत्रे आणि त्यावर आधारित उदाहरणं बघूया. चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे बाजूचा स्क्वेअर. ठीक आहे. एखाद्या एखाद्या स्क्वेअरला 3 सेंटीमीटर ही बाजूची लांबी आहे. ठीक आहे.
एखाद्या स्क्वेअरची बाजूची लांबी ही 3 सेंटीमीटर आहे, तर त्या स्क्वेअरचं क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ हे बाजूचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर केल्यास आपल्याला 9 सेंटीमीटर स्क्वेअर इतका उत्तर मिळेल. ठीक आहे. आता आपण बघूया चौरसाची परिमिती कशी काढायची. चौरसाची परिमिती काढण्यासाठीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. आताच बघितलं आपण की आपल्या अ, चौरसाची बाजूची लांबी ही 3 सेंटीमीटर आहे. ती जर मी या सूत्रामध्ये ठेवली तर 4 गुणिले 3 इक्वल टू 12 सेंटीमीटर अशी मला त्या चौरसाची परिमिती मिळत आहे. आता आपण बघूया कर्ण. कर्णाचं सूत्र म्हणजे चौरसासाठीचं कर्ण काढण्यासाठीचं सूत्र बाजू गुणिले स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 हे आहे. ठीक आहे. जर आपण चौरसाच्या बाजूची लांबी ही 3 सेंटीमीटर गृहीत पकडली आणि ती जर ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकली तर 3 गुणिले स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू येते 1.414. त्याला मी जर 3 गुणा केला तर मला 4.24 सेंटीमीटर इतकं कर्ण मिळत आहे. ठीक आहे. आता आपण एक ध्वनिचित्र पाहूया, जी खालील लिंकच्या सहाय्याने आपण ते उघडू शकतो आणि त्या लिंकच्या सहाय्याने आपण चतुर्भुज व त्याचे प्रकार ह्याच्यासाठी माहिती बघूया. ठीक आहे. सर एक आम आदमी ए और चैट जीपीटी से क्यों भागी जा रहा है, क्यों उसको आसान शब्द में कोई सिखा नहीं पा रहा है? देखिए a four-sided polygon is called a quadrilateral. The word quadrilateral is a combination of quad, which means four, and lateral, which means side. Quadrilaterals are given specific names depending on whether there are parallel sides, equal angles, or equal sides. If all four sides are the same length, we call the shape a rhombus. When all four angles are the same, we call the shape a rectangle. In this case, all angles measure 90 degrees. All four angles are right angles. If all four sides are equal and all four angles are equal, the shape is called a square. In addition to classifying quadrilaterals by their sides and angles, there are also specific names depending on whether or not opposite sides are parallel. If one pair of sides are parallel, the shape is called a trapezoid. When both pairs of sides are parallel, the shape is called a parallelogram. Try and identify the following quadrilaterals. The rule of thumb is to use the most specific name when describing a shape. ओके. तर आपण वरील शॉर्ट व्हिडिओद्वारे हे बघितलं की चतुर्भुजाचे प्रकार आणि चतुर्भुज म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. Translations, reflections, and rotations. So, let's start with translations. So let's say ठीक आहे. तर ह्या व्हिडिओद्वारे आपण असं बघण्यात आलंय की चतुर्भुज म्हणजे काय आणि त्याचे प्रकार नेमके काय आहेत. तसेच आपण आयत, रोम्बस म्हणजेच समभुज चौकोन आणि चौकोन चौरस यांच्या प्रॉपर्टीज पण बघितल्यात त्या व्हिडिओमध्ये. बरोबर. तर ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला ह्या संकल्पना आता क्लिअर झाल्यास. ठीक आहे. आता
या पाठाद्वारे आपण चौकोन व चौकोनाचे प्रकार व त्यांचे गुणधर्म हे उदाहरणासहित अभ्यासले आहे. ठीक आहे. तर आपण बघूया चौरसाचा प्रत्येक कोन किती अंशाचा असतोय. चौरसाचा प्रत्येक कोन हा 90 डिग्री अंशाचा असतो. हे आता आपण अभ्यासलो आहे. ठीक आहे. आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र सांगा. तर आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र म्हणजे लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. पुढील पार्ट आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेसन मध्ये बघूया. ठीक आहे. धन्यवाद.